नमस्कार मंडळी, मी कुणाल पाटील आणि आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय. संतोष देशमुख हत्याकांडाला 1 वर्ष उलटलं, पण न्याय अजूनही अंधारात. आणि त्यातच आता एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, जी केवळ धक्कादायक नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या मनात भीती, राग आणि संभ्रम निर्माण करणारी आहे. आरोप, खुलासे, धमक्या, राजकीय सावल्या आणि न्याय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा ऑडिओ. नेमका मुद्दा काय आहे याचा सखोल उलगडा आपण आज करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया बीडच्या सध्याच्या सर्वात भडक आणि विवादित प्रकरणापासून. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला वर्ष उलटूनही मुख्य आरोपींना शिक्षा न झाल्यानं देशमुख कुटुंबात संताप आहे. पण याच वातावरणात अचानक समोर आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात तुफान राजकीय खळबळ उडाली आहे. परळीतील धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे बाजीराव धर्माधिकारी यांच्या नावानं ही क्लिप व्हायरल होत असून त्यात वाल्मिक कराड, जो संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी म्हणून ओळखला जातो, लवकरच जामिनावर बाहेर येणार असल्याचा ठाम दावा ऐकू येतो. इतकंच नव्हे तर कराड सुटल्यावर त्याचा राजकीय पातळीवर कसा फायदा करून घ्यायचा, धनंजय मुंडेंना लोकांनी कसा पाठिंबा द्यावा, विरोधात गेल्यास काय परिणाम होतील, अशा सूचक धमकीच्या भाषा या क्लिपमध्ये ऐकू आल्यानं सामान्य जनतेत संभ्रम, भीती आणि प्रचंड संताप निर्माण झाला आहे. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना अशा प्रकारचे अंदाजे निकाल वर्तवणारे वक्तव्य किती गंभीर असू शकते याची जाणीवही लोकांना होत आहे. दरम्यान मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते सारंग पाटील तसेच मनोज पाटील, जयसिंग आदींनीही तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्टपणे म्हटले आहे की वाल्मिक कराडला जामिनावर बाहेर येऊ दिले जाणार नाही, कारण तो दोषी ठरल्यास धनंजय मुंडे यांच्या अनेक कारनाम्यांचा पर्दाफाश होऊ शकतो. मनोज पाटील यांनी तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत माघार नाही अशी जाहीर भूमिका घेतली असून अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असूनही जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांच्या भावानं धनंजय देशमुख यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पुन्हा एकदा केली असून फडणवीस यांनी ही न्याय नक्की मिळेल असा शब्द दिला आहे. मात्र दुसरीकडे सरकारी वकील कोणताही आरोपी सुटणार नाही असं सांगत असताना स्थानिक पातळीवरील काही नेते आणि समर्थक जामीन ठरलेलाच आहे असा सूर लावत असल्यानं नागरिक अधिकच अस्वस्थ झाले आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये बाजीराव धर्माधिकारी हे शरद पवार गटाचे कार्यकर्ते मुन्ना मस्के यांच्याशी बोलताना दिसत असून नगराध्यक्ष आपलाच आहे, साहेबांच्या विरोधात जाऊ नका, लवकरच वेळ मिळेल अशा शब्दात सूचक धमक्या देताना ऐकू येतात. यामुळे राजकीय हस्तक्षेपाची भीती अधिकच बळावली आहे. वाल्मिक कराड बाहेर आला तर मराठा समाज महाराष्ट्र बंद पाडेल असा इशाराही जयंत पाटील गटाकडून दिला गेला आहे. या सर्व घटनाक्रमांमुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसात न्यायालयाचा निर्णय, राजकीय नेत्यांची भूमिका आणि समाजाची प्रतिक्रिया यावरच पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. या प्रकरणामुळे बीडच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात एक अदृश्य दरी तयार होत चालली आहे. एका बाजूला न्यायाची मागणी घेऊन उभे असलेले संतोष देशमुख यांचे कुटुंब, मराठा समाजातील आंदोलक आणि स्थानिक नागरिक आहेत, तर दुसऱ्या बाजूला कथित राजकीय पाठबळ, दबावतंत्र आणि सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोपांना सामोरे जाणारे काही नेते आणि त्यांचे समर्थक आहेत. ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी नसली तरी तिच्या मजकुरामुळे लोकांमध्ये असा ठाम समज निर्माण झाला आहे की न्याय प्रक्रियेवर राजकारणाचा प्रभाव पडत आहे. लोकांच्या मनातील ही भीती आणि अविश्वास आणखी वाढतोय, कारण वर्षभर उलटूनही संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात ठोस शिक्षा झालेली नाही. समाजातील तरुणांमध्येही या प्रकरणाबद्दल प्रचंड संताप आहे, कारण त्यांना वाटतं की जर आरोपी प्रभावशाली असतील तर कायद्याचा न्याय हा केवळ कागदोपत्री उरतो. बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिक आज भीती, रोष आणि अनिश्चिततेच्या त्रिकुटात अडकले आहेत. एकीकडे ते न्यायालयावर पूर्ण विश्वास ठेवू इच्छितात, पण दुसरीकडे समोर येणाऱ्या अशा क्लिप त्यांच्या विश्वासाला हादरा देतात. या घडामोडींमुळे प्रशासनावरही प्रचंड दबाव वाढला आहे की त्यांनी पारदर्शक, निष्पक्ष आणि तटस्थ चौकशी करावी, जेणेकरून कोणीही कायद्यापेक्षा वर नाही हा संदेश समाजात स्पष्टपणे पोहोचेल. आता सर्वांच्या नजरा न्यायालयावर आणि राज्य सरकारच्या पुढील निर्णयांवर खेळल्या आहेत, कारण याच प्रकरणाचा निकाल पुढील अनेक वर्षे बीडच्या राजकारणाचा आणि समाजातील शांततेचा मार्ग ठरवू शकतो. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात जास्त असुरक्षिततेत असलेलं घटक म्हणजे संतोष देशमुख यांचं कुटुंब. दररोज नवीन राजकीय चर्चा, व्हायरल क्लिप, दबाव, प्रतिक्रिया आणि अफवांच्या वादळात ते मानसिकदृष्ट्या खचूनही न खचपा न्यायाच्या लढाईत ठाम उभे आहेत. त्यांना भीती आहे ती एका साध्या गोष्टीची की जर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला प्रभाव, दबाव आणि राजकारणाच्या छायेखाली जामीन मिळू शकतो, तर मग सामान्य माणसाला न्याय मिळण्याची हमी तरी कोण देणार.
त्यांच्या डोळ्यांसमोर संतोषची आठवण, त्याची निर्घृण हत्या आणि आजही शिक्षा न झालेल्या आरोपींची नावं सतत तरंगत असतात. त्यामुळेच ते वारंवार नेत्यांची भेट घेऊन, पत्रकार परिषद करून आणि सामाजिक माध्यमांवरून आवाज उठवत आहेत. त्यांच्यासाठी ही केवळ न्यायाची लढाई नाही, तर संतोषच्या आत्म्याला न्याय देण्याची, त्याच्या लहान कुटुंबाला सुरक्षित भविष्यासाठी लढण्याची आणि समाजात सत्य जिंकतं हा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची चळवळ आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता देखील त्यांच्या वेदनेशी स्वतःला जोडून घेत आहे. कारण आज देशमुख कुटुंब जे सहन करत आहे ते उद्या कोणाच्या घरी घडू नये हीच लोकांची खरी चिंता आहे. आता प्रश्न एकच आहे की राजकीय दबावतंत्रावर न्यायाचे चक्र जड पडणार की पुन्हा एकदा सत्तेच्या सावल्या सत्यावर मात करण्याचा प्रयत्न करणार. या प्रकरणाचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे बीड आणि परळी परिसरात निर्माण झालेली अविश्वासाची हवा. राजकीय गटांमध्ये मतभेद चिघळत आहेत, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढत आहेत आणि प्रशासनावर पक्षपातीपणाचं सावट असल्याची भावना लोकांमध्ये खोलवर रुजत आहे. ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी नसली तरी तिच्या मजकुरामुळे लोकांमध्ये असा ठाम समज निर्माण झाला आहे की न्याय प्रक्रियेवर राजकारणाचा प्रभाव पडत आहे. लोकांच्या मनातील ही भीती आणि अविश्वास आणखी वाढतोय, कारण वर्षभर उलटूनही संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात ठोस शिक्षा झालेली नाही. समाजातील तरुणांमध्येही या प्रकरणाबद्दल प्रचंड संताप आहे, कारण त्यांना वाटतं की जर आरोपी प्रभावशाली असतील तर कायद्याचा न्याय हा केवळ कागदोपत्री उरतो. बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिक आज भीती, रोष आणि अनिश्चिततेच्या त्रिकुटात अडकले आहेत. एकीकडे ते न्यायालयावर पूर्ण विश्वास ठेवू इच्छितात, पण दुसरीकडे समोर येणाऱ्या अशा क्लिप त्यांच्या विश्वासाला हादरा देतात. या घडामोडींमुळे प्रशासनावरही प्रचंड दबाव वाढला आहे की त्यांनी पारदर्शक, निष्पक्ष आणि तटस्थ चौकशी करावी, जेणेकरून कोणीही कायद्यापेक्षा वर नाही हा संदेश समाजात स्पष्टपणे पोहोचेल. आता सर्वांच्या नजरा न्यायालयावर आणि राज्य सरकारच्या पुढील निर्णयांवर खिळल्या आहेत, कारण याच प्रकरणाचा निकाल पुढील अनेक वर्षे बीडच्या राजकारणाचा आणि समाजातील शांततेचा मार्ग ठरवू शकतो. तर मंडळी, संतोष देशमुख हत्याकांडात न्याय मिळणार की राजकारण न्यायावर मात करणार हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात धगधगत आहे. ऑडिओ क्लिपचा उगम, समर्थकांची धमकीची भाषा, कुटुंबाचा असह्य आक्रोश, मराठा समाजाचा इशारा आणि राज्य सरकारची भूमिका. पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक असणार आहेत. न्याय व्यवस्था निष्पक्ष राहील का? आरोपी जामिनावर बाहेर येईल का? आणि समाजाचा रोष कोणत्या दिशेने वळणार याकडे राज्यभराची नजर खिळून आहे. तुमचे मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेमका मुद्दा काय ला सबस्क्राईब करा. मी होतो कुणाल पाटील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एका मुद्द्यासह. तोपर्यंत जिज्ञासू रहा, सजग रहा आणि नेमका मुद्दा काय विचारत रहा.